अबे आज तर माझ्या गेम होताच राहिला ना रे बा. आपल्या सोयाबीनच्या गंजीत निघला ना रे बा मोठा साप. झालं असं की काल रात्रीच आपलं सोयाबीन काढलं, पण उशीर झाला म्हणून नेण्यानं मी सकाळी टॅली खाली गेली. ज्या वावरात मला 25-30 क्विंटल सोयाबीन होत जाय त्या वावरात फक्त 15 क्विंटल झालं. टॅली खाली केली आणि मोयऱ्याच्या घरी आलो. मोयऱ्याने काय काम आहे म्हटलं, काही नाही चाल आपल्याला वावरात जा लागते, 15 मिनिटातच काम आहे. आपल्या पोट्टीचं कसं आहे ते खोटं बोलूनच वावरात न्याय लागते, खरं सांगितलं की येतच नाही ते. फटाफट पोऱ्यानं पाणी पाजलं, गाडी जुतलं, निघालो आम्ही वावरात जायला. रस्त्यातच पण्या दिसला. मोयऱ्याला म्हटलं ब्रेकदा फटकन. आपण वावरात चाललो ना, पण्या घरी चालला. घेतलं पण्याली सोबत. कार्यामधलं सोयाबीन किती झालं? कायचं काय रे म्हणे बा, 2 एकरात 4 क्विंटल तर झालं. फवाऱ्याचे पैसे निघले नाहीत म्हणे. सांगा बरं भावांनो, मराठवाड्यात शेतकरी पाण्यामुळे खलास झाला आणि आपल्या विदर्भात पीक न झाल्यामुळे खलास झाला. आणि त्यातल्या त्यात सरकार बी आपल्याला चॉकलेट देऊन राहिलं. बरोबर इलेक्शन जवळ आलं की जेली शेतकरी दिसते. शेतकऱ्यासाठी अमुक करून ढमुक करून फक्त खोटे आश्वासन देत राहतात. या वरातलं सोयाबीन आपण हार्वेस्टरनं काढलं. जेवढा बी सर्व राहिला होता तो आपल्या आईनं एका ठिकाणी अजून जमा करून ठेवला होता. जेवढा बी सर्व होता तेवढा पटकरात बांधून गाड्यात टाकला, पण्याला त्याच्या गाडीचं सोडून दिलं आणि तो सर्व घेऊन आलो आम्ही गावाजवळच्या वरात. आता कसं आहे, मशीन आली की हा गंजन हा सर्व एकट्टे काढून घेऊ म्हटलं. जसं मी ते पटकर खोल्याला गेलो, मला दिसलं रे बा त्यात सापाचं पिल्लू. दोघांनी हातात काळ्या घेतल्या. एकपरी आम्ही दोघही जण सरप मारत नाही, पण म्हटलं याला गंजीच्या बाहेर काढून देऊ. पण कायचं काही रे बा, लय पाहिलं पण काही दिसला नाही. शेवटी सुपीनाथ महाराजचं नाव घेतलं आणि गंजीले बाय बाय केला. आपलं गाळं सोडलं आणि बैल पाणी बाजले. आता भावांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, नसेल आवडला तरी फॉलो करा, पण फॉलो करा. जय गजानन माऊली.